ही काशी ते रामेश्वर. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची. सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली. कळी कळी फुलून ही चढते मंडपी, वेल मायेची. होणार सून मी त्या घरची. संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली. आली वयात खुदू खुदू हसते, होऊन नवरी लग्नाची. होणार सून मी त्या घरची. पी. सावळाराम यांनी शब्दबद्ध केलेलं आणि लताजींनी गायलेलं हे गीत आजही आपल्या सगळ्यांच्या मनाला एक आगळावेगळा आनंद, समाधान, शांती देऊन जातं. लग्नानंतर मुलींना सासर आणि माहेर ही दोन्ही घरे तिचीच, आपली वाटली पाहिजेत हे नक्की. पण तिला आपले घर म्हणून दोन्हीपैकी एक घर कसे कधी निवडायचे हे भान मात्र प्रत्येक कुटुंबाने देणे आज आवश्यक आहे. अन्यथा त्याच्यावरून वैवाहिक नात्यात उगाचच वाद निर्माण होतात. समाज हा सतत बदलत असतो. मग त्या आपल्या सांस्कृतिक परंपरा असोत, स्त्री पुरुष समानतेचे निकष असोत, अथवा आपल्याकडील विवाहातील रूढी परंपरा असोत. आज आधुनिक जगातील सुशिक्षित स्त्रियांच्या भावनिक मानसिक गरजांनुसारही आपल्या समाजातील अनेक रूढी परंपरा, रीतिरिवाज हे झपाट्याने बदलताना दिसत आहे. प्रत्येक पिढी ही काही बदल बघत असते. समाजातील ठळक बदल हे दृश्य स्वरूपात दिसायला किमान 3 दशकांचा काळ जावा लागतो. मात्र काही विशेष बदल कुटुंबात घडू लागताच त्याचा थेट परिणाम म्हणून अनेकदा नात्यांनाच दुखापत होते. यात नाती फुलण्याआधीच ती कोमेजून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कुटुंबात होणारे काही बदल हे आपण अत्यंत प्रगल्भपणे व काळाची गरज म्हणून स्वीकारणे, त्यातील सर्वसमावेशक सुवर्ण मध्य काढत ते स्वीकारणे आवश्यक असते. अर्थातच होणाऱ्या बदलांपैकी काही बदल हे कुटुंबात, समाजात अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करताना नक्कीच दिसतात. काही वेळा तर आपल्या पारंपरिक सांस्कृतिक जडणघडणीला हे बदल काही वेळा छेदही देतात. आपल्या पारंपरिक विचारसरणीला आव्हान देणारी, आमूलाग्र बदलांचे संकेत देणारी एक जाहिरात हल्ली टीव्हीवर दिसते आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास तयार होणाऱ्या मुलीस आई तिच्या आवडीची भाजी खाऊ घालत असते. लग्न होऊन परदेशात जाणारी मुलगी 2-4 महिन्यात पुन्हा काही कामाकरता येणार आहे आणि तिच्या आवडीची भाजी खाणार आहे असे ती मुलगी दुःखी झालेल्या आईला समजावते. मात्र लग्नानंतर येणारी मुलगी एकाच शहरात असलेल्या सासरी तिच्या घरी जाणार असे गृहीत धरून आईच्या डोळ्यात पाणी येते. मुलगी येणार असली तरी ती तिच्या घरी जाणार हा विचार आईच्या मनाला शिवून जातो. लग्नानंतर माझी 2 घरे एकाच शहरात असणे हे माझे सुख आहे. मात्र कोणत्या घरी जायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नसेल तर त्या 2 घरांचा काय उपयोग, असा प्रश्न ती आईला विचारते. जाहिराती या मार्केटिंगचा भाग असल्या तरी त्या समाजमन, काळाची पावले वाचणाऱ्या नक्कीच असतात किंवा समाजात अपेक्षित बदलांचा विमर्श मांडणाऱ्या असतात.
आज मुलींना शिक्षण, नोकरीची, अर्थार्जनाची संधी, आवडीनिवडी जपण्याचे स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय घेण्याची कौशल्ये कुटुंबातून शिकवली जातात. मुलींच्या लग्नाचे वयही आज 30शी पुढे गेले आहे. स्वतःचे करिअर, परदेशी जाण्याची धडपड, दैनंदिन जीवनातील व्यस्त वेळापत्रक, करिअरमधील चढाओढ, या सगळ्यातून मुली आज लग्नाला उभ्या राहताना एका वेगळ्याच मानसिकतेत असतात. अनेक उच्च मध्यम आर्थिक वर्गातील मुली शिकतात. उंच भरारी घेण्यासाठी स्वतःचे आकाश व विचार करण्यासाठी एक स्वतंत्र अंगणही त्या शोधतात. अशा बहुतांश कुटुंबात मुली एकुलत्या एक लाडक्या व रूढ अर्थाने नव्हे पण कुटुंबाच्या कर्त्याही असतात. त्यामुळे मुलींना स्वतःचा असा कम्फर्ट बघण्याचा अधिकार हा सहजच प्राप्त होतो. त्यामुळे पारंपरिक विचारसरणीतून उभ्या राहणाऱ्या प्रश्नांमुळे आज अनेक नवविवाहितांना आपली हक्काची 2 घरे असण्याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्या भावनिक कात्रीत सापडल्याची तक्रारही नोंदवतात. म्हणूनच बहुधा अशा जाहिराती आपल्याला दिसू लागल्या आहेत. आपल्या घरात आलेल्या सुनेने तिचे हे नवीन घर आपलेसे करण्याच्या दृष्टीने या घराला, त्यातील माणसांना वेळ द्यावा, ही माफक अपेक्षा सगळ्याच कुटुंबाची असते. सहवासाशिवाय कुटुंबाशी मैत्री कशी होणार? घरासह माणसे आपलीशी कशी वाटणार? हे सूत्र महत्त्वाचे आहेच. हल्ली अनेक कुटुंबात एकुलत्या एक मुली असतात. मुलींच्या प्रपंचात डोकावणारे अनेक पालक आज आपल्याच मुलींच्या प्रपंचात बेबनाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अनेक केसमधून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर ही जाहिरात माझ्या मनाला अधिक खुपली. कारण जाहिरातीची ती बाजूही लक्षात घेतली पाहिजे असे वाटते. मुलींना दोन्ही घरे तिचीच आपली वाटली पाहिजेत हे नक्की, पण तिला आपले घर म्हणून दोन्हीपैकी एक घर कसे कधी निवडायचे हे भान मात्र प्रत्येक कुटुंबाने देणे आज आवश्यक आहे. कुटुंब संस्था ही नात्यांना अर्थ ओलावा देत परस्परांमधील स्नेह, समर्पण भावना वृद्धिंगत करणारी एक सक्षम व्यवस्था आहे. त्यामुळे मुलींना आपले दुसरे घर म्हणजे सासर हेही तितकेच हवेसे वाटावे याकरिता पुढाकाराने प्रयत्न या नवीन घरातून झाले पाहिजे हे नक्की. मुलींच्या गरजा, वातावरण, सोयी सुविधा आणि मुख्य म्हणजे आपलेपणाची वागणूक या महत्त्वाच्या घटकांचा विचार येथे आवश्यक असतो. खरे तर 2 हक्कांच्या घरांपैकी कोणते घर निवडायचे याकरता किमान दोन्ही घरांची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा कालावधी तरी तिला मिळाला पाहिजे. तसेच तिनेही हा वेळ याकरता दिला पाहिजे. विवाह व त्यातून निर्माण होणारी नाती ही दीर्घकालीन असतात. या नात्यांना रुजायला, फुलायला, एकमेकांना समजून घ्यायला, परस्परांना एकमेकांची ओढ वाटायला घर ही एक व्यवस्था आहे. मग ती सासरची असो अथवा माहेरची. या व्यवस्थेला फक्त स्वतःचा कम्फर्ट सोय म्हणून पाहण्याचा विमर्श निर्माण केल्यास आपली कुटुंब व्यवस्था आपल्या भूमिका, जबाबदाऱ्या पार पडण्यास असक्षम व कमकुवत ठरेल हे नक्की. मुली करता तिची आई ही नक्कीच तिचे दैवत असते. मात्र सासू ही छान मैत्रीण अथवा उत्तम मार्गदर्शिका होऊ शकते हा विश्वास वाढवायची आज गरज आहे. अर्थातच या दृष्टीने कुटुंबाची जबाबदारी आज वाढली आहे.
लग्नानंतर हक्कांची 2 घरे तिला मिळताना तिच्या कम्फर्टचीही घरे कशी होतील हे मुलींना शिकवणे, रुजवणे आज आवश्यक आहे. तरच या हक्कांचे रूपांतर स्नेह, सुरक्षा, सोयीस्कर यंत्रणेत होईल. भारतीय मानसिकतेतून कुटुंबाकडे पाहिल्यास संबंधित कुटुंबातील स्त्री ही सर्वांचे करणारी असते. काळ बदलत असताना समानतेचे सूत्र स्वीकारून लिंगधारित कामांच्या जबाबदाऱ्यांना आज अनेक कुटुंबांनी निरोप दिला आहे. आपल्या मुलींना हे सूत्र माहीत असल्यास, विविध कामे करण्याची कौशल्य शिकविली असल्यास ही दोन्ही घरे तिला तितकीच आपलीशी, हक्काची वाटू लागतील. त्यामुळे तिच्या 2 हक्कांच्या घरांची निवड हा विषय गौण ठरवून दोन्ही घरे तिने हक्कांची कशी करावीत याकरता विशेष प्रयत्न आज कुटुंबात होणे आवश्यक आहे हे नक्की. आज अनेक नवविवाहित मुली सुवर्ण मध्य साधत आपल्या दोन्ही घरांमधील नात्यांना तितकेच प्राधान्य, महत्त्व देत ती नाती अर्थपूर्ण करीत आहेत. प्रसंगी घर कोणतेही असो, सगळीच नाती तिला कम्फर्ट झोन देण्यात परिपूर्ण ठरत आहेत. त्यामुळे आपली मुलगी लग्न होऊन जाताना 2 घरांपैकी एक नाही, तर 2 घरातील नात्यांमध्ये एकी, प्रेम, आदर निर्माण करण्याचे कौशल्य तिला आज शिकवण्याची अतिशय गरज आहे. मानसिक, भावनिक, शारीरिक हिंसा, आजारपण अथवा बदल म्हणून या 2 घरांपैकी एकाची निवड स्वातंत्र्य हा पर्याय आपल्या मुलींकडे नेहमीच असला पाहिजे. मात्र आपल्या मुलींना विवाह या संकल्पनेची स्पष्टता व या निमित्ताने तिची दुसऱ्या घरातील पेरणी, रुजवड, मशागत योग्य पद्धतीने होण्याकरता प्रथम तिच्या पहिल्या घरातून हा पुढाकार घेतला जाणे आवश्यक आहे. त्यातून खुला व पारदर्शक संवाद, सहवास, परस्परांप्रती स्नेह, ओढ नक्कीच निर्माण होईल. आणि हक्कांच्या घरात निवड कशाला? माझीच दोन्ही घरे आहेत ही भावना तिच्या मनात प्रबळ होईल हे नक्की. हे माहेर सासरते ही काशी रामेश्वरते, उजळीते कळस 2 घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची, होणार सून मी त्या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची. धन्यवाद.